नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेळी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की राघव आणि सिंधू हे एकमेकांना भेटतात, पण एका गैरसमजामुळे त्यांचे अनेक गैरसमज होतात की सिंधूला वाटते की राघवने मधूबरोबर लग्न केले आणि ते त्यांच्या संसारात सुखी आहे, माझा जरासुद्धा विचार केला नाही। तर राघवचा गैरसमज झालेला असतो की सिंधू ही कांताबरोबर काय करते आणि कांता इतका दुश्मन असताना ती कांताशी इतकं चांगले का बोलतेस, म्हणून त्याचासुद्धा खूप गैरसमज होतो आणि तो सिंधूचा रागराग करत असतो। सिंधूकून तो आपल्या जखमेवर उपचार करून घ्यायला सुद्धा तयार नसतो। मधू आणि वंशला घेऊन तो रागाने तेथून घरी जाण्यासाठी निघलेला असतो। सिंधू ही मधूला म्हणत असते की राघव सरांचा उपचार करणे खूप गरजेचे आहे आणि त्यांची जखम अजून बरीसुद्धा झाली नाही आणि इतक्या लांबचा प्रवास तुम्ही करता, त्यांना तापसुद्धा येऊ शकतो। तर राघव काही ऐकायला तयार नसतो आणि तो म्हणत असतो की मी कुठल्याही डॉक्टरकडून माझा उपचार करेल, पण सिंधू मला तुझ्याकडून उपचार करायचा नाही, कारण तू मी जे काही प्रश्न विचारले त्याचे उत्तरं दिलेले नाही। राघवने विचारलेले असते की राशी ही कुणाची मुलगी आहे, पण सिंधू ही काही राघवला काहीच सांगितलेले नसते। तेव्हा सिंधू ही राघव, मधू आणि वंशला राहण्याचा आग्रह करत असते। शकवात्याला वाटते की आता राशीचे जे काही सत्य आहे ते राघवला सांगावे, म्हणून शकवात्या ही राघवकडे आलेले असते। पण सिंधूला वाटते की शकवात्या सर्व काही आता राघवला सांगेल, पण सिंधू ही घाईने देते आणि शकवात्याला म्हणते, शकवात्या प्लीज राघवला याबद्दल काही सांगू नका आणि आत्ता जे काही झाले ते त्यांच्या संसारात सुखी आहे, मी त्यांच्यामध्ये जाऊन काय करू शकते। सिंधूला सुद्धा खूप राग आलेला असतो आणि मनातून तर ती खूप अशी तुटून सुद्धा गेलेली असते। तिच्या पुढे कोणताच असा पर्याय नसतो। सिंधूला वाटत असते की राघव का मला परत भेटण्यासाठी आले आणि मी माझ्या मुलीबरोबर खूप आनंदात जीवन जगत होते, काय गरज होती त्यांना माझ्यासमोर देवाला आणायची, म्हणून सिंधू खूप रडू लागते आणि सिंधूला खूप असं अवघडसुद्धा वाटत असते। त्यानंतर राघव, मधू आणि वंश आणि ऋषभ हे गाडीतून घरी येत असतात, तर अचानक गाडीला एक दगड अडकतो आणि गाडी थांबते। तर तेथे राशीने त्या झाडावर लिहिलेले असते की बाबा तुम्ही केव्हा येणार। तर राघव ते बघतो आणि राघव हा मधूला म्हणत असतो की जो काही हा बाळ आहे तर त्याचे बाबा लवकरच येतील, की मागच्या वेळीसुद्धा मी ह्या झाडावर हेच लिहिलेले बघितले होते आणि ते मी पुन्हा त्याच्यावर असे लिहिले होते की बाळा तुझे बाबा लवकर येतील, म्हणून राघव आणि मधू दोघे सुद्धा देवाकडे प्रार्थना करतात की ह्या बाळाला लवकर त्याचे बाबा भेटून दे। त्यानंतर राघव, मधू आणि वंशे तेव्हा राघव आणि वंशे घरी येऊन पोचतात। मधूचा वाढदिवस असतो, पण राघवच्या मनात सिंधूच्या आठवणी असतात आणि त्याच्यासमोर तेच सत्य येत असते की कांता आणि सिंधू एकत्र काय करत होते, म्हणून राघव हा मन आतमधून पूर्णपणे तुटून गेलेला असतो, पण कुणाला काही तो दाखवत नसतो। घरातील सर्वजण विचारू लागतात की राघव काय झाले, पण राघव काही सांगायला तयार नसतो। तेव्हा राघव म्हणतो की मी थकलो, त्यामुळे मला जरा असे बरे वाटत नाही, म्हणून मी जाऊन झोपतो। राघव रूममध्ये येतो, परंतु राघवला सर्व काही त्या नांदगावच्या आठवणी आठवू लागतात आणि सिंधूने कांताबरोबर लग्न केले हे क्षण तिला आठवतात, कारण गैरसमज हा खूप मोठा झालेला असतो। इकडे सिंधूला सुद्धा राघवची आठवण येत असते आणि ती सुद्धा स्वतःला खूप त्रास करून घेत असते आणि जी काही राशी असते तिला वंशची खूप आठवण येत असते आणि वंश का सोडून गेला असेल आणि असे सर्व प्रश्न ती सिंधूला विचारत असते, मात्र सिंधूकडे त्याचे कोणतेही उत्तर नसते। वंश आपल्या मोबाईलमध्ये सिंधू, राशी आणि त्याचा एकत्र फोटो बघतो आणि जी काही राखीची मुलगी असते, म्हणजे तिला हॉस्टेलवर कोणतेच असे संस्कार लागलेले नसतात, म्हणून काकू आणि घरातील सर्वजण ते त्या मुलीला, हरिणीला येथे घेऊन आलेले असतात, मात्र तिला कोणतेही असे संस्कार नसते। कुणाबरोबर कोणत्या वेळी कसे बोलावे हे सुद्धा तिला समजत नसते, म्हणून वंश तिच्याकडे येतो आणि तिला म्हणतो की ताई माझी एक हेल्प करशील का, आणि तुझ्या कॅम्प्युटरमध्ये मला हा फोटो सेव्ह करून तो मोठा फोटो बनवायचा आणि इतर जे काही फोटो घरामध्ये लावलेले आहे त्या फोटोसोबत हा फोटो लावायचा। तर हरिणी तयार होते आणि वंश तो सिंधू, वंश आणि राशी यांचा तिघांचा एकत्र फोटो हा फोटो फ्रेममध्ये बनवतो आणि
तेव्हा वंश तो फोटो तयार करतो आणि सर्व फॅमिलीच्या फोटोसोबत तो भिंतीवर लावून देतो। तर हरिणी आणि घरातील सर्वजण जेवायला बसतात। तर हरिणी तो फोटो बघते आणि सर्वांसमोर म्हणते, हा तर सिंधू मामीचा फोटो आहे। तर काकू म्हणते की अगं हरिणी, कायम काही ना काही बकवास करत असते, तुला कधी कोणत्या वेळी कोणतं बोलावे ते सुद्धा समजत नाही। तर हरिणी म्हणते की तुम्हाला प्रत्येक वेळेस मी जे काही बोलते ते चुकीचे वाटते। तर काकूही मागे वळून पाहते आणि घरातील सर्वजण, तर तो सिंधू, वंश आणि राशी यांचा तिघांचा एकत्र फोटो असतो आणि तो फोटो बघून सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो। काकू विचारते की वंश, तुझ्याकडे हा फोटो कुठून आला? तर लगेच वंश सांगतो की अरे आजी, ही तर माझी सिंधू डॉक्टर आहे आणि ती तिची मुलगी ही राखी। तेव्हा वंश हरिणीला विचारतो की तुम्ही सई डॉक्टरला मामी का म्हटल्या? राघव म्हणतो की नाही बाळा, आपले जी काही ताई आहे ना, तिला काहीतरी गैरसमज झाला आणि ती मुद्दाम हे म्हणून गेली, म्हणून तो वंशला आपल्या रूममध्ये जाण्यासाठी सांगतो। तर लगेच वंश विचारतो की बाबा, तुम्हीच म्हटले होते की एकत्र जेवण करायचे आणि आत्ता तुम्ही मला रूममध्ये का पाठवता आणि मला सिंधू डॉक्टर आणि राशीबरोबर का तुम्ही बोलून देत नाही? काकू आणि राजश्री विचारतात की राघव एका प्रश्नाचे उत्तर दे की सिंधू जिवंत आहे का? तेव्हा राघव हो बोलतो। रत्नपारखी कुटुंबाला खूपच मोठा आनंद झालेला असतो। तेव्हा आता पुढे काय होणार आणि सिंधूला सर्वजण कसे घरी घेऊन येणार आणि राशीला सुद्धा तिच्या बापाचे प्रेम कसे मिळणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।